हॅलो मित्रांनो, वेलकम टू स्टडी रिव्होल्यूशन. आज आपण 18 जुलै 2021चा द हिंदू बघतोय. आणि विशेष म्हणजे आज संडे आहे, कोणत्याही प्रकारचं महत्त्वाचं आर्टिकल नसतं. महत्त्वाच्या फक्त ज्या न्यूज आहेत त्या आपण डिस्कस करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. रोजच्या लेक्चरचं स्वरूप सांगतो. आपण पहिल्यांदा महत्त्वाच्या न्यूज डिस्कस करतो आणि त्यानंतर महत्त्वाचे जे काही आर्टिकल्स आहेत, एडिटोरियल ज्याला आपण म्हणतो, ते आपण डिस्कस करण्याचा प्रयत्न करतो. आणि तेही डिस्कशन जे असतं ते विशेष करून आपल्या मातृभाषेमधून म्हणजे मराठीमधून असतं. त्यामुळे स्टार्ट करूया. 18 जुलै 2021चा द हिंदू आपल्याला काय सांगतोय बघूया. पहिली महत्त्वाची फ्रंट पेजची न्यूज पहिली काय ती डिस्कस करण्यासाठी सुरुवात करूया. पहिली न्यूज आहे, अफगाणिस्तानचे प्रेसिडेंट जे आहेत अशरफ घनी यांनी स्टेटमेंट आत्ताच दिलं आहे की तालिबान, पहिल्यांदा अफगाणिस्तानची सिच्युएशन काय समजून घ्या. पहिल्यांदा अफगाणिस्तानमध्ये अफगाणिस्तान गव्हर्नमेंट आणि तालिबान जी टेररिस्ट ऑर्गनायझेशन आहे त्यांच्यामध्ये वारंवार क्लॅश चालू आहे. मोठ्या प्रमाणात युद्ध चालू आहे असं आता आपण म्हणू शकतो. कारण तिथनं बऱ्या प्रमाणात USA ट्रूप्स आता बाहेर पडलेले आहे. त्यामुळे तिथं तालिबान जे आहे ते शक्तिशाली होताना आपल्याला पाहाव्यास मिळते. मग त्याच्यामध्ये अशरफ घनी जे तिथले अफगाणिस्तानचे प्रेसिडेंट आहेत त्यांनी सांगितलं की तालिबान जे आहे ती बॅटल जिंकायच्या प्रयत्नात आहे. बॅटल जिंकेल परंतु आम्ही वॉर जिंकेल. म्हणजे त्यांना म्हणायचं की आम्ही शांततेला प्रोत्साहित करणारी, शांततेला मानणारी लोक आहोत आणि आमचा विश्वास आहे पॉलिटिकल सोल्युशन्सवरती. चर्चेतून काय निर्णय होतोय, चर्चेतून काय सोल्युशन निघतंय का, अशा प्रकारच्या सोल्युशन्सवरती आमचा विश्वास आहे. कोणत्याही प्रकारे हिंसेवरती आमचा विश्वास नाही, असं इनडिरेक्टली यांना याच्यामध्ये सांगायचं आहे. त्यामुळे यांना दुसरी गोष्ट काय म्हणायची याच्यामध्ये की तालिबान जे आहे ते हिंसा करण्यामध्ये विजयी होऊ शकेल आमच्यासोबत, परंतु बातचीत करून सोल्युशन काढण्यामध्ये आम्ही त्यांच्यावरही विजय नक्की प्राप्त करू, असं स्टेटमेंट कुठंतरी यांनी दिलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं. ही पहिली गोष्ट. मग याच्यातून आता की पॉईंट आपल्याला काय करायचं आहे, न्यूज आपल्याला समजलं तर की पॉईंट काय घ्यायचा आहे. तर पहिला की पॉईंट घ्यायचा आहे अफगाणिस्तानचं लोकेशन वगैरे व्यवस्थित बघून ठेवायचं. दुसरा की पॉईंट महत्त्वाचं काय घ्यायचं आहे तर अफगाणिस्तानचं इंटरनल पॉलिटिक्स काय काय चालू आहे, तिथं नेमकी सिच्युएशन काय आहे, USAचे त्याच्यामध्ये काय पार्टिसिपेशन आहे. त्याचबरोबर युनायटेड नेशन, नाटोचा पण त्याच्याबरोबर उल्लेख केला जातो. आता क्वाड ग्रुपचा इथं उल्लेख केला गेला आहे. मग तो नाटो काय आहे, क्वाड ग्रुप काय आहे, युनायटेड नेशन काय आहे, हे सर्व आपण बघून ठेवणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. समजते तुम्हाला. त्यामुळं खरं तर ही न्यूज महत्त्वाची होती. आता आपण अफगाणिस्तान हे रोज न्यूजपेपरला आहे. अफगाणिस्तानमध्ये सिच्युएशन काय चालू आहे, खूप वर्स्ट सिच्युएशन आपल्याला पाहाव्यास मिळते. आत्ताच आपण काय बघितलं तर दॅनिश सिद्दीकी जे होते, इंडियाचे फोटो जर्नलिस्ट होते, त्यांचीसुद्धा त्या बॅटलमध्ये कुठंतरी डेथ झालेली आपल्याला पाहाव्यास मिळाली अफगाणिस्तानमध्ये. त्यामुळे तिथं किती वर्स्ट सिच्युएशन चालू आहे हे आपण समजू शकतोय. आणि त्याच्यामध्ये आता USAने काय सांगितलं की USA, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान हे क्वाडच्या अंतर्गत एकत्र येतील. क्वाड ग्रुप जो आहे त्याच्या अंतर्गत एकत्र येतील आणि त्याच्यामध्ये मग सहकार्यता, इंटरकनेक्टिव्हिटी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतील. आता मग आपल्याला आत्ता बघायच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत. पहिलं तर बघायचं आपल्याला अफगाणिस्तानचं लोकेशन, जे की आत्ता बघणार आहोत आपण. दुसरी गोष्ट महत्त्वाची आपल्याला बघायची क्वाडविषयी इन्फॉर्मेशन बघायची विकिपीडियावरून थोडक्यात. ती पण आता आपण बघण्याचा प्रयत्न करूया. चला तर मग पहिल्यांदा बघू आपण अफगाणिस्तानचं लोकेशन काय प्रकारचं आहे आणि त्यानंतर क्वाडची इन्फॉर्मेशन बघायला सुरुवात करूया. इथं आपण बघू शकतो अफगाणिस्तानचं लोकेशन हे जवळजवळ मी आता 6वी-7वी वेळेस असेल ही सेम मॅप दाखवायची तुम्हाला. कारण का तर अफगाणिस्तान जास्त न्यूजमध्ये, अफगाणिस्तानचं इंटरनल पॉलिटिक्स तुम्हाला माहितीच पाहिजे. त्याच्याबरोबर प्रत्येक गोष्टीचा जॉग्राफिकल मॅपसुद्धा आपल्याला बघणं गरजेचं आहे. कारण आपल्या एक्झाममध्ये जॉग्राफीसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. त्यामुळे वारंवार जास्तीत जास्त मी मॅप दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो. कारण मॅपवर आधारित सुद्धा वारंवार क्वेश्चन येताना आपल्याला पाहाव्यास मिळतात. मग इथं अफगाणिस्तान दिलेलं आहे. त्याच्या शेजारील कंट्री कोणकोणते आहेत तर पाकिस्तान त्याच्या शेजारील बाउंड्री लाईन टच करणारे कंट्री जे आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान आहे, इंडिया आहे, चायना आहे, त्यानंतर ताजिकिस्तान आहे, उझबेकिस्तान आहे, तुर्कमेनिस्तान आहे आणि इराण आहे. बाउंड्री लाईन टच करणाऱ्या कंट्रीज आहेत त्या. बाकी जर जॉग्राफिकल टॉपोग्राफी वेगळी बघायची झाली तर कॅस्पियन सी इथं पाहाव्यास मिळतं आपल्याला. त्यानंतर इथं अरल सी पाहाव्यास मिळतं छोटंसं. त्यानंतर लेक ऑफ बाल्कश इथं आहे, बाल्कश सरोवर ज्याला आपण म्हणतो, हा छोटासा भाग आपल्याला पाहाव्यास मिळतो. समजतंय. आणि या ठिकाणी बघितलं तर आपण गुल्फ ऑफ ओमान आहे, ही सुद्धा इथं आपल्याला पाहाव्यास मिळतं. त्यामुळे एवढी टॉपोग्राफी आपल्याला बघणं खरं तर गरजेचं होऊन बसतं. आणि ही वारंवार आपण बघितले ऑलरेडी. जवळजवळ तुम्ही पहिल्यापासून जर लेक्चर फॉलो करत असाल तर जवळजवळ तुमचं हे तोंडपाठ झालं असेल किंवा इमॅजिन करता येऊ शकते तुम्हाला की अफगाणिस्तान मॅप म्हटलं की शेजारील कंट्री आता तुम्ही इमॅजिन करू शकता, एवढं परफेक्ट झालं असेल.
आता पुढचं आपल्याला काय बघायचं, तर पुढचं आपल्याला बघायचं आहे की क्वाड्रिलॅटरल ग्रुप म्हणजे क्वाड ग्रुप काय आहे त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन बघायची. हा क्वाड्रिलॅटरल ग्रुप जो आहे त्याला क्वाड आपण म्हणतो, क्वाड्रिलॅटरल सिक्युरिटी डायलॉग, ज्याला आपण थोडक्यात क्वाड म्हणू शकतो किंवा QSD याचा शॉर्ट फॉर्म आहे. तो आत्ताचा हा जो क्वाड मी तुम्हाला सांगतोय तो स्थापन केला गेला होता 2007मध्ये. 2017मध्ये त्याचं रिएस्टॅब्लिशमेंटसुद्धा झाली होती. त्याच्यामध्ये कोण कोण होतं? युनायटेड स्टेट होता, US होता, जपान होता, ऑस्ट्रेलिया होता, इंडिया होता. यांच्यासाठी क्वाडची स्थापना त्यांनी केली गेली होती. परंतु आता जो न्यूजमध्ये आहे ना तो USA काय म्हणतोय, तर अफगाणिस्तान असेल, पाकिस्तान असेल, उझबेकिस्तान असेल यांच्यासोबत क्वाडची नवीन स्थापना केली जाणार आहे. आणि विशेष म्हणजे क्वाडचे विशेष ध्येय काय असतं, तर सिक्युरिटी डेव्हलप करणं, सिक्युरिटी मेंटेन करणं जे मेंबर स्टेट आहेत त्याचं. जसं की या क्वाडचं काय एम आहे की युनायटेड स्टेट, जपान, ऑस्ट्रेलिया, इंडिया यांची एकमेकांची सिक्युरिटीची जबाबदारी आणि त्याच्यासाठी काय स्ट्रॅटेजिक डायलॉग्स असतील ते डायलॉग्स करणं, याच्यासाठी खरं तर क्वाडची स्थापना केली गेली होती. सेम सिच्युएशनवरती सेम ध्येय धरून USA आता अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांच्यासोबत क्वाडची स्थापना करताना आपल्याला पाहाव्यास मिळते. त्याच्या अनाऊन्समेंट आताच एका स्पीचमध्ये जो बायडन जे आहेत USAचे प्रेसिडेंट त्यांनी केलेले आपल्याला पाहाव्यास मिळाले. त्याच्यासाठी खरं तर क्वाड तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. आणखी कोणत्या प्रकारचा क्वाडची स्थापना केली हे सर्व आपल्याला माहिती असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे कन्वार यात्रा. याला कन्वार यात्रा पण असा उल्लेख करू शकता किंवा कावड यात्रा पण याला म्हणू शकता तुम्ही. कावड यात्रा ही खरं तर जे शिवशंभूचे भक्त असतात ना त्यांच्याकडून राबवली जाणारी प्रत्येक वर्षाची यात्रा आहे. परंतु आता सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेश गव्हर्नमेंटनं सुद्धा कावड यात्रा यावर्षी रद्द केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. त्याच्या अगोदर उत्तराखंड गव्हर्नमेंटनं सुद्धा ही यात्रा रद्द केली होती आणि सुप्रीम कोर्टाला याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करावं लागलेलं आहे. त्यामुळं कावड यात्रा जी आहे किंवा कन्वार यात्रा याला दोन्ही काही म्हणू शकता तुम्ही, ही जास्त न्यूजमध्ये आहे. म्हणून याची जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ना कावड यात्रेची, ती बेसिक इन्फॉर्मेशन आपण काढून ठेवायला पाहिजे. कोणत्या एरियामध्ये स्पेसिफिकरित्या ही यात्रा राबवली जाते हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते. आणि ही न्यूज आहे ती उत्तर प्रदेशनं ती कावड यात्रा रद्द केलेली आहे. आत्तापर्यंत त्यांनी अशा प्रकारची कोणती अनाऊन्समेंट केली नव्हती, परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश आल्यानंतर त्यांनी ती रद्द केलेला पाहाव्यास मिळते. ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. पण याच्यातून की पॉईंट आपल्याला कावड यात्रेविषयी डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. हा आपला की पॉईंट आहे या न्यूजमधून. दुसरी महत्त्वाची न्यूज आहे की सुप्रीम कोर्ट कायम नागरिकांच्या जे स्वातंत्र्य आहे, नागरिक स्वातंत्र्य त्याच्याशी रिलेटेड असेल, त्याला सपोर्ट करणारी पोझिशन कायम सुप्रीम कोर्टाची असेल असं चीफ जस्टिस ऑफ इंडिया NV रामण्णा यांनी सांगितलं आपल्याला पाहाव्यास मिळालं इथं. समजते. त्यामुळं चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आहेत ना ते वारंवार त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटमुळं न्यूजमध्ये असतात आणि त्यांच्या स्टेटमेंटची दखल घ्यावीच लागते, कारण न्यायव्यवस्थेतले सर्वोच्च अधिकारी मानले जातात चीफ जस्टिस ऑफ इंडिया. त्यामुळं यातला एकमेव की पॉईंट आपला काय तर चीफ जस्टिस ऑफ इंडियाची नेमणूक कशा पद्धतीनं होते, त्याचे क्रायटेरिया कोणकोणते आहेत, घटनेमध्ये त्याची तरतूद कशा पद्धतीची आहे, ते सर्व आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करून ठेवणं गरजेचं आहे. पुढची जी न्यूज आहे ना ती शरद पवार यांच्याशी रिलेटेड आहे, जे नॅशनल काँग्रेस पार्टीचे जे प्रेसिडेंट आहेत, NCPचे प्रेसिडेंट आहेत, त्यांच्याशी रिलेटेड न्यूज आहे. त्यांनी आत्ताच PMची भेट घेतली, प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदींची, आणि त्यांनी चर्चा केली. कॉपरेशन मिनिस्ट्री जी नवीन स्थापन केली गेली ना त्याच्यावरती त्यांनी प्राईम मिनिस्टरसोबत चर्चा केलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. त्यामुळं आता जी नवीन कॉपरेशन मिनिस्ट्री सेंटरमध्ये स्थापन केली गेली ती जास्त न्यूजमध्ये, कारण का तर कॉपरेशन सहकारी संस्थांचा रिलेटेड जो सब्जेक्ट आहे ना तो स्टेट लिस्टमध्ये आहे. एक तर घटनेमध्ये 3 लिस्टची तरतूद आहे. एक तर पहिली स्टेट लिस्ट आहे, दुसरी कन्करंट लिस्ट आहे, तिसरी सेंट्रल लिस्ट आहे सेंट्रल सब्जेक्टसाठी. मग स्टेट लिस्टसाठी राज्य ज्याच्यावरती कायदा बनवू शकतं, नियम बनवू शकतं, असे सब्जेक्ट जे आहे ते स्टेट लिस्टमध्ये दिलेले असतात. कन्करंट लिस्टमध्ये दोन्ही प्रकारचे सब्जेक्ट असतात, त्याच्यावरती सेंटर पण कायदा करू शकतं आणि काही सब्जेक्टवरती स्टेट पण कायदा करू शकतं. आणि सेंट्रल लिस्टमध्ये फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावरती कायदा करू शकतं, असे सब्जेक्ट दिलेले असतात. मग आता स्टेट लिस्टमध्ये कॉपरेशन सब्जेक्ट आहे, याचा अर्थ सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावर आधी कायदा बनवू शकत नाही असा नाही. सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वोच्च पॉवर असते आपल्या
घटनेमध्ये तशा प्रकारची रचना दिली आपल्याला. त्यामुळे स्टेट सब्जेक्टवरती सेंट्रल गव्हर्नमेंट कायदा बनवू शकतं, परंतु स्टेट गव्हर्नमेंट जे आहे ते सेंट्रल लिस्टमधल्या सब्जेक्टवरती कायदा बनवू शकत नाही. हा फरक आहे त्याच्यामधला. त्यामुळे आता गदारोळ काय झाला आहे, तर स्टेट लिस्टमध्ये कोऑपरेशन सब्जेक्ट दिलेला आहे, म्हणजे त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा कायदा नियम करण्याचा अधिकार स्टेट गव्हर्नमेंटला बहाल केला आहे घटनेमध्ये. परंतु आता सेंट्रल गव्हर्नमेंटनं काय केलं की नवीन मिनिस्ट्रीची स्थापना केली, कोऑपरेशन मिनिस्ट्री म्हणून. मग आता ऑब्वियस आहे ती मिनिस्ट्री सगळ्या स्टेटमधले जे कॉपरेशन सब्जेक्ट आहे त्याच्यावरती सर्वोच्च अथॉरिटी असेल, ती सर्व काही करेल, बरोबर आहे. आणि ती काय घटनेच्या दृष्टीने सुद्धा कोणत्याही प्रकारचं चुकीचं नाही आहे. परंतु स्टेट गव्हर्नमेंटचं अनेक स्टेट गव्हर्नमेंटचं असं मत आहे की आम्हाला जो अधिकार आत्तापर्यंत घटनेने दिला आहे त्याच्यावरती कुठंतरी वर्चस्व प्रस्थापित करण्याचं कार्य सेंट्रल गव्हर्नमेंट करत आहे. त्याच्यामुळे मग हा कोऑपरेशन मिनिस्ट्री जास्त न्यूजमध्ये आले होते. आणि त्याच्याच रिलेटेड आता NCP जे चीफ आहेत शरद पवार यांनी प्राईम मिनिस्टर यांची भेट घेतलेली आपल्याला पाहाव्यास मिळाली. समजते, त्याच्यासाठी खरं तर हे न्यूजमध्ये होतं. मग याच्याच रिलेटेड की पॉईंट काय बघायचं आहे, 3 लिस्ट महत्त्वाच्या कोणकोणत्या आहेत त्या आपण व्यवस्थितरित्या बघून ठेवायचं. आणि त्याच्यामध्ये किती सब्जेक्ट आता करंटमध्ये त्याच्यामध्ये किती सब्जेक्ट आहेत आणि पास्टमध्ये त्याच्यामध्ये किती सब्जेक्ट होते, ज्यावेळेस घटना समितीनं घटना उदयास आली ना त्यावेळेस किती सब्जेक्ट होते आणि त्याच्यामध्ये आता ॲड करून आता किती सब्जेक्ट झाले, हे सर्व तुम्हाला माहिती पाहिजे. लक्ष्मीकांत तुम्ही वाचत असाल तर त्याच्यामध्ये डिटेलमध्ये दिले, त्याच्यासाठी काही वेगळं तुम्हाला रिसर्च वगैरे करायची गरज नाही. पुढची न्यूज आहे डेल्टा व्हेरियंटशी रिलेटेड. डेल्टा व्हेरियंट फाउंड इन मोस्ट कोविड केसेस इन कॅपिटल. दिल्लीमधला सर्वे झाला इन्फेक्टेड लोकांचा आणि त्याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांना डेल्टा व्हेरियंटच होता असं सिद्ध झालेलं आहे जिनॉमिक सिक्वेन्सिंगमध्ये. मग ह्या न्यूजमधून आपल्याला की पॉईंट काय घ्यायचं आहे, एक तर पहिलं आपल्याला वेगवेगळे व्हेरियंटचे कोविड-19चे आहेत ते सर्व माहिती पाहिजे, विशेष करून इंडियातले सुद्धा माहिती पाहिजे डिटेलमध्ये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे व्हेरियंट आहेत ते आयडेंटिफाय कोणत्या सिस्टमनुसार आपण करू शकतो, तर त्याचं नाव आहे जिनॉमिक सिक्वेन्सिंग. मग जिनॉमिक सिक्वेन्सिंग जी आहे ना ती सिस्टम टोटल आपल्याला त्याची इन्फॉर्मेशन, सायंटिफिक इन्फॉर्मेशन त्याची जी आहे ना ती आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यावरती डायरेक्ट प्रीला क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. त्यामुळे जिनॉमिक सिक्वेन्सिंगवरती डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला असणं गरजेचं आहे. मग इथं आपण बघूयात वेगवेगळे व्हेरियंट्स कोणते आहेत, ते अगोदर पण आपण बघितले, आत्ता पण आपण बघूयात वेगवेगळे व्हेरियंट्स कोणते आहेत, त्याला WHO काय नावं दिले, त्याचं लिनेज काय, सर्व बघूया आपण. इथं आपण बघू शकतो की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं महत्त्वाची 4 नावं दिली. ती अल्फा आहे, त्याच्यामध्ये बेटा आहे, गॅमा आहे आणि डेल्टा आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये मग त्याचं लिनेज काय आहे, तर अल्फाचं लिनेज आहे B.1.1.1.7. हे लिनेज आहे. लिनेज म्हणजे कोड त्याला म्हणू शकतो आपण व्यवस्थितरित्या. हे जे अल्फा व्हेरियंट आहे कोविड-19चा तो UK सप्टेंबर 2020 सापडला होता. त्यानंतर पुढं बेटाचं दिले, बेटाचं लिनेज काय आहे तर B.1.351 हे लिनेज आहे त्याचं, आणि हा पहिल्यांदा साऊथ आफ्रिका मे 2020 सापडला होता. त्यानंतर गॅमाचं दिले P.1, हा ब्राझीलमध्ये नोव्हेंबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर आहे डेल्टा जो इंडियामध्ये ऑक्टोबर 2020 सापडला होता, त्याचं लिनेज आहे B.1.617.2. आणि त्याच्यानंतर इतर काय आहेत ना त्याच्यामध्ये ॲप्सिलॉन दिला आहे B.1.427 और B.1.429 हे त्याचं लिनेज आहे, USA मार्च 2020 पहिल्यांदा सापडलं होतं. त्यानंतर झेटा दिला आहे P.2, ब्राझीलमध्ये एप्रिल 2020 पहिल्यांदा सापडलं होतं. त्यानंतर एटा दिला आहे B.1.525, मल्टिपल कंट्रीजमध्ये हा सापडला होता, एका कंट्रीचं कोणतेही नाव आपल्याला इथं सांगता येत नाही. त्यानंतर थेटा आहे P.3, फिलिपाईन्स जानेवारी 2021 हा सापडला होता फिलिपाईन्समध्ये. त्यानंतर आयोटा आहे B.1.526, USA नोव्हेंबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. कप्पा आहे B.1.617.1 इंडियामध्ये ऑक्टोबर 2020 पहिल्यांदा सापडला होता. त्यानंतर लांबडा आहे C.37, पेरोमध्ये ऑगस्ट 2020 हा सापडला होता. समजते. आता विशेष करून हे पण तुम्हाला माहितीच पाहिजे, याच्यावरती पण क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. आता याच्यापेक्षा वेगळं जर बघायचं झालं तर मल्टिपल कंट्रीजमध्ये सापडणारा व्हेरियंट कोणता आहे तर तो आहे एटा, त्याचं लिनेज आहे B.1.525. हे एक महत्त्वाचं आहे, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, बरोबर आहे. हे एक वेगळं आहे म्हणून सांगतोय मी, ह्या माझ्या गट फिलिंग आहे, त्या चुकीच्या पण असू शकतात, त्यात काही वाद नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काय पाहिजे आपल्याला तर इंडियामध्ये महत्त्वाचे व्हेरियंट्स कोणते सापडतात हे आपल्याला माहिती पाहिजे.
बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये 3 प्रकारचे खरं तर इंडियामध्ये व्हेरियंट सापडतात. त्याच्यातला पहिला व्हेरियंट जो आहे तो आहे B.1.617.1. हे पहिलं लिनेज आहे आणि याला जे नाव दिले ना ते जे नाव आहे ते कप्पा हे नाव आहे. इथं दिले आपल्याला कप्पा आहे, बरोबर आहे. दुसरा विचार केला आपण तर दुसरा आहे, सेकंड आहे B.1.617.2 आणि याला जे नाव दिले .2ला ते आहे डेल्टा. हे जास्त प्रमाणात याचे पेशंट आपल्यात इंडियामध्ये सापडले होते. आणि त्यानंतर तिसरा व्हेरियंटचा विचार केला तर तिसरा व्हेरियंट आहे B.1.617.3 आणि याचं जे लिनिएज आहे ना तेच त्याचं नाव असलेलं आपल्याला पाहाव्यास मिळते. समजते तुम्हाला? त्याच्यासाठी खरं तर तिसरं जे आहे ना त्याचं कोणत्याही प्रकारे नाव आपल्याला सांगता येत नाही, परंतु पहिले दोन आहे त्याचं नाव सांगता येते आणि त्याचं लिनिएज जर लक्षात ठेवायचं झालं तर सर्वांचं B.1.617 सेमच आहे बघितलं तर तुम्ही. फक्त त्याच्यामध्ये .1, .2 आणि .3 हा फक्त फरक पडलेला आपल्याला पाहाव्यास मिळतो. त्याच्यामुळे हे परफेक्ट करून ठेवा तुम्ही. याच्यावरती प्रीला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कंबाईनला पण विचारतील, राज्यसेवेला पण कदाचित विचारतील. त्यामुळं हे डिटेल इन्फॉर्मेशन याची परफेक्ट असायला पाहिजे आणि हे बाकीचं जे आहे ते सुद्धा तुमचं परफेक्ट असणं गरजेचं आहे. याच्यावरती सुद्धा क्वेश्चन फॉर्म होऊ शकतो. पुढचं जी न्यूज आहे पुढची जी न्यूज आहे ती अँटी ट्रॅफिकिंग बिल जे प्रपोज केलं जाणार आहे पार्लमेंटमध्ये. अजून प्रपोज केलं नाही परंतु मान्सून सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये ट्रॅफिकिंग इन पर्सन्स प्रिव्हेन्शन केअर अँड रिहॅबिलिटेशन बिल 2021 हे प्रपोज केलं जाईल, मांडलं जाईल अशा काय होप आहेत. त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात कन्सर्न त्याच्यावरती आणि त्याचं खूप मोठ्या प्रमाणात स्वागतसुद्धा होईल अशी कुठेतरी परिस्थिती निर्माण झालेली आहे. परंतु आत्तापर्यंत हे बिल प्रपोज केलं नाही, फक्त ड्राफ्टमध्ये आहे. हे बिल प्रपोज केलं जाईल, त्याच्यावरती मतदान घेतलं जाईल, प्रेसिडेंट सँक्शन होईल आणि त्यानंतर त्याचं एखाद्या बिलची प्रोसिजर काय असते ॲक्टमध्ये रूपांतर होण्याची ही पॉलिटीमध्ये तुम्ही खरं तर बघणं गरजेचं आहे. तो की पॉईंटच आहे आपल्या आजचा. परंतु इथं या न्यूजमध्ये सांगितलं जाते की अशा प्रकारचं बिलसुद्धा आहे आणि ते कदाचित ह्या मान्सून सेशनमध्ये पार्लमेंटमध्ये मांडलं जाईल हे सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग याच्यामधून पहिला आपला की पॉईंट काय आहे तर ट्रॅफिकिंग इन पर्सन म्हणजे मानव तस्करी. विशेष करून मानवांची तस्करी केली जाते ना, मानवांचा मानवी व्यापार केला जातो. आता अनेक ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत की मुलींची विक्री होते वैश्य व्यवसाय करण्यासाठी. त्याला आपण मानव तस्करीच म्हणू शकतो, मानवांचा व्यापार करणं. त्याचं एक एक्झाम्पल आपण मानू शकतो. मग त्याला विरोध करण्यासाठी, ते कुठंतरी कमी करण्यासाठी, प्रिव्हेन्शन त्याचं करण्यासाठी हे बिल मांडलं जाते. मग त्या बिलाचं काय नाव आहे तर ट्रॅफिकिंग इन पर्सन्स प्रिव्हेन्शन केअर अँड रिहॅबिलिटेशन बिल 2021 ही बिल आहे. मग याच्यामध्ये काय काय तरतुदी आहेत या बिलामध्ये त्या परफेक्ट तुम्ही करून ठेवणं गरजेचं आहे. हा पहिला की पॉईंट आहे आपला. दुसरा महत्त्वाचा आपला की पॉईंट काय तर एखादं बिल त्या बिलाचं ॲक्टमध्ये रूपांतर होईपर्यंत प्रोसिजर पार्लमेंटची काय असते ही सर्व आपण करून ठेवायला पाहिजे. मग त्याच्यासाठी विशेष बहुमत कोणत्या बिलाला गरजेचं असतं, सामान्य बहुमत कोणत्या बिलाला गरजेचं असतं, त्यामध्ये मग प्रेसिडेंट जे राष्ट्रपती आहेत त्यांचा रोल काय असतो हे सर्व आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्ही पॉलिटी वाचत असाल ना तर त्याच्यामध्ये लक्ष्मीकांतमध्ये हे सगळं दिलेलं आहे. त्यामुळं तिथं तुमचं हे सगळं परफेक्ट होईलच. परंतु ज्यावेळेस न्यूजमध्ये आहे ना त्यावेळेस मग त्याच्यातून बिटवीन द लाईन आपण की पॉईंट काढले म्हटल्यावरती त्याच वेळेस करून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. हे 2 की पॉईंट आपण या न्यूजमधून काढू शकतोय. पुढची न्यूज आहे BSF रिलेटेड, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स रिलेटेड, आणि त्यांचा 18वा स्थापना दिवस साजरा केला. सेरेमनी म्हणजे स्थापना सोहळा साजरा केला गेला. त्याच्यामध्ये अमित शहा यांनी स्टेटमेंट केलं होतं की नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर बनायच्या अगोदर जी आपली डिफेन्सची पॉलिसी होती ना ती आपण इतर देशांकडून घेत होतो किंवा इतर देशांकडून शिकत होतो. त्या ज्या डिफेन्स पॉलिसीज आहेत म्हणजे त्याच्यामध्ये आपण इंडिपेंडंट नव्हतो. परंतु ज्या वेळेसपासून मोदी आलेले आहेत तेव्हापासून आपण त्याच्यामध्ये इंडिपेंडंट झालेलो आहे असं कुठंतरी स्टेटमेंट यांच्याकडून केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. ती सांगणारी खरं तर न्यूज आहे. मग या न्यूजमधून आपल्याला पहिला की पॉईंट घ्यायचा BSF बाउंड्री लाईन सिक्युरिटी फोर्स जे आहे त्याची स्थापना कधी झाली,
कोण प्राईम मिनिस्टर होते त्यावेळेस, हे सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला कुठंतरी या संदर्भात असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट काय तर सिक्युरिटीचा विषय आला इथं. इंटरनॅशनल सिक्युरिटीचा विषय असेल, इंटरनल सिक्युरिटीचा विषय असेल, त्या संदर्भात इन्फॉर्मेशन आपल्या इंडियाची सिक्युरिटी पॉलिसी काय आहे, इंटरनल सिक्युरिटी पॉलिसी काय आहे, एक्सटर्नल सिक्युरिटी पॉलिसी काय आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला त्या संदर्भात असणं कुठंतरी गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे गुजरात हायकोर्टाशी रिलेटेड न्यूज आहे पुढची. तिथं आता लाईव्ह स्ट्रीमिंग जे कोर्टामध्ये जे प्रोसिडिंग चालते ना, ती आपल्याला आता काय करावं लागतं, जर बघायचं असेल तर तुम्हाला कोर्टामध्ये जावं लागतं. परंतु इथून पुढं सिच्युएशन काय आहे, गुजरात हायकोर्टानं सांगितलं आहे की लाईव्ह स्ट्रीमिंग होईल जे कोर्ट प्रोसिडिंगचं आहे. सुप्रीम कोर्टाबद्दल सुद्धा आपण लाईव्ह स्ट्रीमिंगची न्यूज गेल्या वर्षापासून बघतोय की लाईव्ह स्ट्रीमिंग होईल. जे चालू आहे कोर्टामध्ये प्रोसिडिंग, जी कोर्टामध्ये कशा पद्धतीची असते ती लाईव्ह बघता येईल आपल्याला. तशा पद्धतीचीच प्रोसिडिंग आता गुजरात हायकोर्टात सुद्धा असेल. आणि त्याचंच इनॉग्रेशन करताना चीफ जस्टिस ऑफ इंडिया जे आपले आहेत NV रामन्ना यांनी सांगितलं की अशा प्रकारचं लाईव्ह स्ट्रीम्स आहे ती की पॉईंट आहे. कशासाठी तर लोकांना इन्फॉर्म करू शकतो आपण की सुप्रीम कोर्टामध्ये, हायकोर्टामध्ये, न्यायव्यवस्थेमध्ये कशी सुविधा असते. आणि खरं तर हा नागरिकांचा राईट टू इन्फॉर्म्ड आहे, म्हणजे त्यांना माहिती करून घेण्याचा खरं तर तो अधिकार आहे. आणि आपण जर लाईव्ह स्ट्रीम अशा पद्धतीने डेव्हलप करत असेल तर त्या अधिकारांना खरं तर आपण जाणत आहोत. अशा पद्धतीचं स्टेटमेंट चीफ जस्टिस ऑफ इंडिया NV रामन्ना यांनी केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग याच्याशी रिलेटेड की पॉईंट आपल्याला काय बघायला पाहिजे, तर नवीन टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आपल्या न्यायव्यवस्थेमध्ये काय काय झाल्यात आत्ता या 2 वर्षात, त्या सर्व आपल्याला माहिती पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपली न्यायव्यवस्था कशा पद्धतीची आहे, त्याची रचना काय आहे, ही सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात जज, कॉलेजियम काय असतं, सुप्रीम कोर्टात जजची नियुक्ती कशा पद्धतीनं होते, त्यानंतर हायकोर्ट त्याची नियुक्ती कशा पद्धतीनं होते, तिथल्या जज जे असतील त्यांची नियुक्ती कशा पद्धतीनं होती, त्याचा क्रायटेरिया कोणत्या प्रकारचा आहे, किती एज असायला पाहिजे, भारतीय नागरिकत्व असायला पाहिजे का नको, हे सर्व इन्फॉर्मेशन जे आहे ना ते आपण पॉलिटिकल दृष्टीतून बघून ठेवणं गरजेचं होऊन बसतं. पुढची न्यूज आहे ती USA रिलेटेड खरं तर न्यूज आहे. ही आपण आत्ताच डिस्कस केली की USAचे जो बायडन गव्हर्नमेंट जे आहेत त्यांनी काय सांगितलं की USA, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उझबेकिस्तान यांनी एकत्र येऊन, म्हणजे USA पण त्याच्यात आहे, म्हणजे आपण सर्वांनी एकत्र येऊन क्वाड ग्रुपची स्थापना करायला पाहिजे. आणि इंटरनल म्हणजे आपल्या एकमेकांच्या सिक्युरिटीसाठी आपण स्ट्रॅटेजिक डायलॉगसाठी खरं तर क्वाड ग्रुपची स्थापना करायला पाहिजे, असं जो बायडन जे आहे त्यांनी त्यांच्या एका स्पीचमध्ये सांगितलेलं आपल्याला पाहाव्यास मिळालं. मग हा क्वाड ग्रुपमध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या कंट्रीज असतील भविष्यात जर स्थापना झाली तर US आहे, अफगाणिस्तान आहे, पाकिस्तान आहे आणि उझबेकिस्तान आहे. समजते. त्यामुळं हे सुद्धा आपल्याला खरं तर माहिती असणं गरजेचं आहे. याची बाकी इन्फॉर्मेशन आपण ऑलरेडी बघितली फ्रंट पेजलाच. पुढची न्यूज आहे वॅक्सिन, कोविड-19च्या वॅक्सिन्स रिलेटेड खरं तर न्यूज आहे. आणि ती प्रेग्नंट वुमन जे असतात त्यांच्यासाठी सेफ आहे का नाही असे जगामध्ये भरपूर चर्चा झाली आपल्याला पाहाव्यास मिळाली. गेल्या 10-12 दिवसाखालीच आपल्यामध्ये सुद्धा हेल्थ मिनिस्ट्रीनं परमिशन टोटल दिलेलं आहे की प्रेग्नंट वुमन जे आहेत त्यांनी कोणत्याही प्रकारे वॅक्सिन घेण्यासाठी घाबरू नये, त्यांच्यासाठी परफेक्ट 100% वॅक्सिन जी आहे ती सुरक्षित आहे, असं आपल्यासुद्धा हेल्थ मिनिस्ट्रीने अगोदरच सांगितलेलं आहे ऑलरेडी. आणि जागतिक स्तरावरती सुद्धा आता प्रेग्नेंट वुमनसाठी प्रत्येक जी वॅक्सिन आहे ती सुरक्षित आहे असं बोललं जाते. आणि तीच सायंटिफिक स्टडी कुठंतरी आपल्याला इथं सांगितलेली पाहाव्यास मिळते. पुढचं जे हे छोटंसं आर्टिकल दिलं आहे ना ते दिलं आहे नवीन IT रूल जे आपल्याला आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट नवीन 2021चे, त्याच्याशी संबंधित ट्विटरची भूमिका काय आहे हे सांगणारं खरं तर हे आर्टिकल आहे. आणि ट्विटरनं आताच त्यांचा एक रिपोर्ट, मंथली रिपोर्ट जो या अंतर्गत तरतूद आहे, मंथली रिपोर्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने जाहीर करायचं, ते रिपोर्टसुद्धा यांच्याकडून जाहीर केलेलं आपल्याला पाहाव्यास मिळेल. समजते ना. IT ॲक्ट जो नवीन 2021 आहे त्याची डिटेल इन्फॉर्मेशन देणारं लेक्चर मी ऑलरेडी बनवलेलं आहे आणि त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ते तुम्ही जाऊन बघणं अतिशय गरजेचं आहे. नसेल तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीविषयी डिटेल इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या पद्धतीनं काढून ठेवणं गरजेचं आहे. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2021 हा खूप न्यूजमध्ये आहे, त्याच्यासाठीच मी त्याच्यावरती वेगळं लेक्चर आपल्या मराठी भाषेतून बनवले, त्याचे लिंकसुद्धा खाली दिले. त्याची इन्फॉर्मेशन तुमच्या पद्धतीनं तुम्ही काढून ठेवा. मी लेक्चरमध्ये सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केलायच. जर तुम्हाला ते लेक्चर बघणं होत असेल तर बघा, नसेल तर तुमच्या पद्धतीनं जशी इन्फॉर्मेशन तुम्हाला काढता येते तशी तुम्ही व्यवस्थितरित्या काढून त्याच्या नोट्स बनवून ठेवायला पाहिजे. कारण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2021 खूप जास्त न्यूजमध्ये याच्यावरती क्वेश्चन फॉर्म होण्याची शक्यता जास्त होऊन बसते. त्याच्यामुळं खरं तर तेवढं तुम्ही जागृत असणं खरं तर गरजेचं आहे. त्यामुळं प्लीज IT ॲक्टविषयी टोटल इन्फॉर्मेशन तुम्ही काढून ठेवा, ती परफेक्ट करून ठेवा.
ती तुम्हाला नक्कीच एक्झाममध्ये उपयोगी येणारच. त्यामुळं प्लीज हे करून ठेवा. वारंवार मी सांगण्याचं कारण काय आहे, तर माझ्या गट फिलिंग सांगतायत की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2021 जास्त न्यूजमध्ये, याचा अर्थ याच्यावरती एक तरी क्वेश्चन फॉर्म होईलच. त्यामुळे प्लीज हे परफेक्ट करून ठेवा. पुढचे जे हे 2 छोटेसे आर्टिकल दिलेत ना, त्याच्यामध्ये पहिलं आहे अफगाणिस्तान सिच्युएशन काय चालू आहे अफगाणिस्तानमध्ये. मग तालिबान भविष्यामध्ये तालिबान तिथं प्रबळ होताना आपल्याला दिसतं की भविष्यामध्ये तालिबान प्रबळ होईल तिथं, अशी परिस्थिती कुठंतरी निर्माण झालेली आहे. मग त्याला कारण USAला सुद्धा मानलं जातं की USAने अचानक त्यांचे ट्रूप्स वापस घेतले, त्यामुळे कुठंतरी तालिबानना प्रोत्साहन मिळालं की तिथं सत्ता स्थापन करण्यासाठी. त्यामुळं याच्याशी रिलेटेड आपल्याला काय माहिती पाहिजे, आपला की पॉईंट काय, तर अफगाणिस्तानचं इंटरनल पॉलिटिक्स टोटल काय आहे ते सर्व इन्फॉर्मेशन आपल्याला असायला पाहिजे. बरोबर आहे. आणि हा जो फोटो आहे तो त्यांचे जे प्रेसिडेंट आहेत अफगाणिस्तानचे त्यांचा फोटो असलेला पाहाव्यास मिळाला. आणि त्यांचं जे स्टेटमेंट आहे ते फ्रंट पेजलाच आपण बघितलं होतं की त्यांनी कशा पद्धतीने स्टेटमेंट दिलं आहे तालिबानवरती. दुसरं जे आर्टिकल आहे ते नेपाळशी रिलेटेड आर्टिकल आहे. नेपाळमध्ये पॉलिटिकल सिच्युएशन काय चालू आहे त्याचं सांगणारं आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये विशेष करून काय झालं होतं, KP शर्मा ओली यांनी सरकार स्थापना केली होती याच्या अगोदर, परंतु त्यानंतर सुप्रीम कोर्टानं सांगितलं की त्यांनी जी सरकारची स्थापना केली ती अनकॉन्स्टिट्युशनल आहे, घटनेला धरून नाही, कायद्याला धरून नाही, इल्लिगल आहे, असं सुप्रीम कोर्टानं सांगितलं होतं. आणि त्यानंतर मग सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जे शेर बहादूर देवबा आहेत, SB देवबा, त्यांची तिथले प्राईम मिनिस्टर म्हणून नेमणूक झाली, हे जे आहेत त्यांची. आणि मग त्याच्यामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या न्यायव्यवस्थेने इंटरव्हेन्शन केलं आणि त्या न्यायव्यवस्थेत त्यांना मानावंच लागलं KP शर्मा ओली यांना, ते सांगणारं खरं तर आर्टिकल आहे. म्हणजे नेपाळचं इंटरनल पॉलिटिक्स सांगणारं हे खरं तर आर्टिकल. आणि ते तुम्हाला थोडक्यात आपली शेजारी नेबर कंट्री आहे, त्यामुळे आपल्याला तिथंसुद्धा काय चाललं हे थोडक्यात माहिती असायला पाहिजे. मग याच्यातून की पॉईंट पहिला काय घ्यायचं आहे आपल्याला, तर इंटरनल पॉलिटिक्स आता KP शर्मा ओली आणि शेर बहादूर देवबा यांचं जे झालं ते त्याची एक डिटेल इन्फॉर्मेशन असायला पाहिजे. दुसरी गोष्ट काय तर इंडिया नेपाळ रिलेशनशिप काय कशा पद्धतीचं आहे ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. समजते एवढं की पॉईंट देऊन आपण याच्यातून 100% घेऊ शकतो. इथं आपला आजचा द हिंदू समाप्त होतोय संडेचा. आशा आहे की मी तुम्हाला चांगल्या पद्धतीनं आजचा द हिंदू समजावून सांगू शकलो असेल आपल्या मराठी भाषेमधून. आणि आज रविवार असतो, महत्त्वाच्या काही आर्टिकल्स वगैरे नसतात, त्यामुळे डिस्कशन आपलं छोटंच आहे आणि तुम्हाला रविवार एन्जॉय पण करता यावं. परंतु एन्जॉय पण करायचं आहे त्याच्याबरोबर आपला स्टडी पण इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे स्टडी पण करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी आजचं डिस्कशन छोटं आहे, परंतु खूप महत्त्वाच्या जेवढ्या न्यूज होत्या तेवढ्याच मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. रोजच्यासारखं मोठं लेंदी लेक्चर नाही केलं. आवडत असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. डिसलाईक का केलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून त्याच्यामध्ये मी इम्प्रूव्हमेंट करू शकेन तुमच्या इन्स्ट्रक्शननुसार. आणि प्लीज जास्तीत जास्त आपल्या मराठी विद्यार्थ्यांना हे शेअर करा, जेणेकरून सर्व मराठी विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊ शकेल. सो या नोटवरती मी तुमची रजा घेतो. थँक्स फॉर वॉचिंग. भेटूया आपण उद्याच्या नवीन लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर, जय हिंद.